नमस्कार, मी कुलदीप जोशी, जिल्हा परिषद नांदेड IT सेल डिपार्टमेंट। आय गॉट कर्मयोगी कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं हे आपल्याला आज सांगण्यात येणार आहे। प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी ग्रुप A, B, C, D यांनी आय गॉट कर्मयोगी रजिस्ट्रेशन करून 5 सर्टिफिकेट तुम्हाला शासनाने नियुक्त दिल्याप्रमाणे तयार करायचे आहेत आणि ते शासनाला सबमिट करायचे आहेत। ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे, तर ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते प्रत्येकाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहे आणि ते कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ पण दाखवण्यात येणार आहे। तरी आपण सर्वांनी तो व्हिडिओ बघून आपले रजिस्ट्रेशन तात्काळ करण्यात यावे असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले आहे, आदेशित केलेले आहे। आपण आता यापुढे व्हिडिओ बघूया। नमस्कार, पहिले तर सर्वांनी portal.igotkarmayogi.gov.in या पोर्टलला वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे। रजिस्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे। जसे की तुमचे पूर्ण नाव जे असेल, जे की तुमच्या सर्व्हिस बुकवर आहे किंवा तुमच्या नोंदणीवर आहे, त्याप्रमाणे हे पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे। यानंतर तुमचा ग्रुप A, B, C जे कोणता असेल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे। त्यानंतर तुमचा गव्हर्नमेंट ID अथवा तुमचा जीमेल किंवा अदर कोणताही ईमेल ID असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या ईमेल ID वर तुम्हाला OTP येईल। तो OTP आल्यानंतर या ठिकाणी OTP हा 15 मिनिटं असतो, तो OTP तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि पुढील प्रक्रिया याप्रमाणे असेल। त्यानंतर मोबाईल नंबर पण तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। जसे की आता मी पहिल्यांदा OTP टाकेल 700124, नंतर व्हेरीफाय OTP ला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जर चुकीचा टाकण्यात आला असेल तर तो लगेच मेसेज देतो याप्रमाणे। तर पुढचा आहे 984570, या ठिकाणी व्हेरीफाय OTP ला क्लिक करा। या ठिकाणी राईट बटन आल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबरला जा। मोबाईल नंबर तुमचा जो सध्या तुमच्याकडे कार्यरत आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा, त्याला पण OTP येईल। सेंड OTP ला क्लिक करा। या ठिकाणी मोबाईल नंबरचा OTP आल्यानंतर या ठिकाणी एंटर करा। जसं की या ठिकाणी आलेला आहे 241045। या ठिकाणी सेम प्रोसेस व्हेरीफाय OTP करा। त्यानंतर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे आहेत, स्टेट का सेंटर, या ठिकाणी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला टाकायचे तुमचं जिल्हा परिषद नांदेड। या ठिकाणी जिल्हा परिषद नांदेड टाकल्यानंतर आय कन्फर्म म्हणायचं आहे आणि या ठिकाणी आय ॲग्री झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करून तुम्ही जिल्हा परिषद नांदेड पण बघू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर। आणि या ठिकाणी सबमिट म्हणून बटन आहे। या ठिकाणी तुमची पंचायत समिती असेल, ग्रामसेवक असतील किंवा अंगणवाडी असेल किंवा शिक्षक असतील तर तुम्हाला ॲड्रेस पण या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट म्हणायचे। तर ह्या ठिकाणी तुमचं हे पहिलं सबमिशन झालंय, तुमचं रजिस्ट्रेशन झालंय। रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला अप्रूव्हल मिळेल आणि तुम्ही तुमचे 5 सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करू शकता। याप्रमाणे आय गॉट कर्मयोगीचे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट होईल। नमस्कार, धन्यवाद।